जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांना अनेक संधी आणि आत्ममूल्यांकनाचा प्रसंग येणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचं विचारशक्ती आणि संवाद कौशल्य खूपच धारदार होईल. परंतु याच वेळी भावनिक अस्थिरता किंवा गोंधळामुळे काही निर्णय चुकू शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आठवड्याची सुरुवात काहीसा दडपणाखाली होईल. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यावेळी शांत रहा आणि कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका. बुधवारी परिस्थिती सुधारेल. तुमचं भाषण आणि प्रेझेंटेशन यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. जे व्यवसायात आहेत त्यांना नवीन डील किंवा कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी विशेषतः शुक्रवारपासून सर्जनशील काम करणाऱ्यांसाठी नवे आयाम उघडतील. एखाद्या जुन्या क्लायंटकडून पुन्हा संपर्क येईल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक असायला हवा. सोमवार व मंगळवारी अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. त्यामुळे बजेट थोडं बिघडण्याची शक्यता आहे. मात्र बुधवारपासून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर त्यावर चांगला परतावा मिळू शकतो. शुक्रवारी जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. रविवारी घरगुती गरजांवर खर्च होईल. कौटुंबिक जीवनात स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न करा. कधीकधी तुमचं तोंडून निघालेलं वाक्य एखाद्याच्या भावना दुखावू शकतं. त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. पती पत्नीमध्ये थोडे वाद संभवतात, पण ते तुमच्या समजुतीने मिटतील. गुरुवारी भावंडांसोबत वेळ घालवा, त्यामुळे घरातील वातावरण हलकं फुलकं होईल. अविवाहित लोकांसाठी शनिवारचा दिवस अनुकूल आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र आहे. बुधाचा प्रभाव बुद्धिमत्ता वाढवेल, पण एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः जे विद्यार्थी दूर शिक्षण घेत आहेत त्यांना घरची आठवण आणि एकटेपणा जाणवेल. अभ्यासात मन लागत नसेल तर ग्रुप स्टडी किंवा ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घ्या. परीक्षेचा अभ्यास करताना छोट्या छोट्या यशांवर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात मानसिक थकवा अधिक जाणवेल. झोप कमी होणं किंवा विचार खूप जास्त करणं यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. ध्यान, प्राणायाम याचा नियमित सराव केल्यास फायदा होईल. पाचन संस्था आणि डोकेदुखीशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहार शिस्तबद्ध ठेवा. रविवारी विश्रांती घ्या. या आठवड्यात स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आत चाललेलं द्वंद्व सोडवण्यासाठी ध्यान आणि लेखनाचा आधार घ्या. एखादा दिवस स्वतःसाठी राखून ठेवा. रविवारी दिवसभर 15-20 मिनिटे स्वतःच्या आत्मचिंतनासाठी काढा. या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना काही मानसिक गोंधळाचा सामना करावा लागेल, पण त्यावर मात करताना त्यांना बौद्धिक क्षमतांचा चांगला उपयोग करता येईल. संयमित संवाद, आर्थिक नियोजन व स्वतःच्या भावनांवर नियंत्रण या गोष्टींमुळे तुम्ही ही आठवड्याची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण कराल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.